अशा तऱ्हेने बाबा वाट लागलेली आहे फुल. तो फायनली ट्रॅफिक मधून बाहेर पडलो बाबा एकदाचा. सुप्रभात मित्र हो. तर सुंदर सकाळ, सुंदर दिवस चालू झालेला आहे आणि आमची दुसऱ्या दिवसाची राईड चालू झालेली आहे. म्हणजे इंदोर टू मथुरा 672 किलोमीटर आजची राईड आहे. काल आम्ही या हॉटेल नमस्ते या ठिकाणी राहिला होतो. खूप सुंदर हॉटेल आहे, अगदी हायवेच्या बाजूलाच आहे. तर आणि आमचे मित्र सगळं बाईकला सामान वगैरे सेट करत आहेत. लुबिंग चालू आहे, तिकडे पण चालू आहे. तर चला तर या सुद्धा जर्नीला आपण एन्जॉय करूया. तत्पूर्वी आपल्या नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाची राईड चालू झाली आहे मित्रांनो. तर सुंदर पहाट, सुंदर सकाळ, गारगार हवा आणि सुंदर क्लायमॅट अशा हवेमध्ये आजच्या दुसरा दिवसाचा प्रवास आहे. तर बाय बाय इंदोर. परत पुन्हा भेटू लवकरच. आणि काल जे आम्ही हॉटेलला राहिला होतो, हॉटेल नमस्ते, तुम्हाला दाखवलंच मी नकाशी. खूप सुंदर हॉटेल होतं, खूप सर्व्हिस पण होती. ॲक्च्युली आम्ही बाहेर जेवायला निघालो होतो, तर तिथल्या दादाने आम्हाला सांगितलं की बाहेर कशाला जात आहे, तुम्हाला इथेच सेवा देतो म्हणून. पण म्हटलं नको दादा, राहू दे. तर कसं आहे की 12-13 तास आम्ही बाईक चालवले, जरा पाय तेवढे जरा मोकळे होतील. ठीक आहे म्हटले असं. त्यामुळे कालचा प्रवास खूप छान झाला. आजचा पण होऊ दे. आज थोडे आमचे रायडर दमले होते, कंटाळा पण आला होता, झोप पुऱ्या नव्हत्या. तर आज आमचं पहाटे चालू होतं, 4:30-5ला निघायचं. पण काय झोप जरा झोपली म्हणजे ठीक आहे, झोप हरकत नाही. अजून आमचा एक पंटर आहे, तो आजच पहाटे निघालेला आहे मुंबईवरनं. तो आम्हाला डायरेक्ट शिमल्याला आम्ही स्टे करणार आहोत 1-2 दिवस. तिथे तो आम्हाला जॉईन होणार परत. त्यामुळे मग ह्या मित्रांच्या झोपा वगैरे झाल्या पूर्ण. आणि अशा तऱ्हेने आम्ही आज दुसऱ्या दिवसाची राईडला सुरुवात केलेली आहे. तर बघूया या आजच्या राईडला काय किचपट घडामोडी होत आहेत, काय काय अनुभव येत आहेत, काय काय मजा येते, ते सगळं तुम्हाला अपडेट आपण देत राहू. ॲक्च्युली आहे ना, ब्लूटूथ असेल ना तर खूप फरक पडतो म्हणण्यापेक्षा खूप आपल्याला मदत होते. समोर याने फोन करा म्हणजे काय, त्याच्यामुळे ब्लूटूथ पाहिजे मित्रांनो हेल्मेटमध्ये. त्यामुळे तुम्ही पण लांब लांब रायडिंगला जाता तर ब्लूटूथ लावा. आणि कनेक्टिव्हिटी पाहिजे आपल्याला ब्लूटूथ म्हणजे काय, पटकन फोन लावला आणि सकाळच्या वेळी तिथे समोर तुम्ही मोबाईल सुद्धा लावायला हरकत नाही. काही जण डिस्प्ले पण लावून घेतात बाईकला. टोलच्या पुढे थांबलाय. तर नाश्ता वगैरे करून मस्त भरपेट नाश्ता वगैरे केलेला छानपैकी आणि निघालोय पुढच्या परत राईडला. आमचं ॲक्च्युली कसं थोडा उशीर झाला आम्हाला आज, कारण आम्ही जरा 2-3 ठिकाणी रस्ता जरा भटकलो. पण नशिबाने 1-2 किलोमीटर पुढे जाऊन परत आम्हाला मागं यावं लागलं. त्यामुळे तसा जास्त काय त्रास झाला नाही. आणि मॅप कुणी लावला नव्हता. आमचा एक मित्र म्हटला सरळच रोड आहे इंदोरवरून म्हणून. त्यामुळे आम्ही काय मॅप लावला नव्हता. सरळ रोड आहे म्हणून म्हटलं, आम्हाला वाटलं सरळच जायचंय. पण त्यामुळे थोडा आमचा गोंधळ झाला आणि अर्धा पाऊणच्या तासामुळे आमचा वाढला जरा. मग भूक वगैरे लागली होती, थोडा रस्ता वगैरे चुकल्यामुळे उशीर पण झाला जरा. ठरवलेली होतं 8:30-9ला थांबायचं, पण ते आम्हाला काही जमलं नाही. त्यामुळे रस्ता चुकल्यामुळे थोडा आम्हाला एक चांगला व्ह्यू मिळाला. तिथे आम्ही छान व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी केली. मग फायनली तिथून थोडं पुढे आल्यावर छानपैकी नाश्ता वगैरे केलेला. पराठे, आलू पराठे, छान पोहे वगैरे खाल्ले, इंदोरी पोहे. आणि फायनली आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालोय. तर आता आम्हाला इथून ॲक्च्युली मथुरेला जायला आम्हाला अजून 9 तास दाखवतोय आणि आत्ता वाजलेले आहेत साधारणतः 11:15. तर काही करून आम्हाला आज मथुरेला पोहोचायचं आहेतच.
त्या अनुषंगाने आम्ही आमचे घोडे पळवतोय. तर बघूया आता किती वेळ लागतोय. मध्ये थोडं चहा पाणी नाश्ता परत कुठे चांगला पॉईंट घेतला फोटोग्राफी करायला तर तिथे पण थांबणार. तर बघूया. आणि नेहमीप्रमाणे आमच्या सवंगडी पुढे 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 नुसते जात राहतात. रस्ता चांगला मिळाला की पळवतात घोडे नुसते. तर रोड खूप चांगला आहे. आणि दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे आतापर्यंत आम्हाला सगळे सह्याद्री म्हणा किंवा आजूबाजूचे डोंगर दर्या ह्या सगळ्या सुटसुटाट सुटलेल्या बघायला मिळाल्या होत्या. आणि दुसरं म्हणजे इकडे आम्ही इंदोर जसं इंदोर क्रॉस केलं, हळूहळू पुढे आलो, देवास आलो, त्यानंतर आजूबाजूची गावं सगळी झाली. तर आम्हाला छानपैकी हिरवीगार झाडी, हिरवीगार अशा मळ्या, शेत जमीन असं दिसतंय सगळं. त्यामुळे थोडा हवेत गारवा आहे. कालच्या इतकं तरी गरम अजून काय होत नाही आम्हाला. त्यामुळे काल खूपच कंटाळा आला होता. साधारणतः 12 ते 3-4 पर्यंत ड्रायव्हिंग करायचा. खूप ऊन होतं आणि गरम पण खूप होत होतं. कंटाळा आला होता. पण आज आत्ता वाजले 11, अजून काय असं वाटत नाहीये. म्हणजे तरी पुढे पुढे बघूया कसं काय आहे ते. पण रोड खूप चांगला आहे. काल जरा ब्रेकर वगैरे मध्ये मध्ये खूप होते, आज काही तसं नाहीये. सरळ रोड आहे. मध्ये क्रॉसिंग तरी नाही म्हटलं तरी 40-50 किलोमीटर मध्ये मध्ये क्रॉसिंग आहे तसं. पण कालच्या पेक्षा खूप चांगला रोड आहे. ऍक्च्युली रोड तोच आहे मुंबई आग्रा, पण इंदोर पर्यंत जरा ब्रेकर, नाशिक पर्यंत, नाशिक इंदोर मध्ये मध्ये खूप जरा ब्रेकर आहेत. पण इंदोरच्या पुढे आम्हाला चांगला रोड मिळालाय आणि खूप एकदम म्हणजे सिमेंटचा रोड आहे, पण लेवल वगैरे एकदम खूप चांगली आहे. तर तुम्हाला समोर दिसत असेलच छान सुंदर वातावरण, निसर्ग सौंदर्य, डोंगर दर्या, हवेतला गारवा. असं जर असेल तर बाईक चालवायला फारसा असा विशेष तसा कंटाळा येत नाही. आजचा तर दुसरा दिवस आहे. अजून आमची पूर्ण 20 दिवसाची ट्रिप आहे. थोडंफार मागे पुढे होईल. तर व्हिडिओ बघत राहा, पाहत राहा. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. जिथे आहात तिथूनच इकडे आलात फिरायला असं मनामध्येच भावना व्यक्त करा. मनातूनच फिरायला गेलाय असं समजा आणि एन्जॉय करा. आणि जमेल तसं तुम्ही सुद्धा फिरत राहा, मित्रांसोबत फिरत राहा, सोलो राईड करा, फॅमिलीसोबत फिरा. पण फिरा, जसं वेळ मिळेल तसं फिरा. पण कसं आहे, एकदा फिरायचं वय निघून गेलं की परत येत नाही. परत होतो तो फक्त पश्चात्ताप होतो, पैसा येत जात राहतो मित्रांनो. त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं फिरत राहा. बाकी आत्ता आम्हाला थोडासा पाऊस लागलेला होता. म्हणजे आत्ता जरासं ऊन पडलंय, पण एक थोडासा मध्य भागात एक 10 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये वारा प्रचंड. त्यानंतर थोडासा मध्ये मध्ये बारीक पाऊस होता, मध्ये मध्ये सर पडून गेलेली होती. पण एक साधारण मधल्या एक 7-8 किलोमीटर, 7 ते 10 किलोमीटरमध्ये पावसाचं वातावरण मिळालं. त्यामुळे जरासा गारवा हवेत निर्माण झालाय. बाकी प्रवास तर चांगला होतोच आहे. आमची राणी पण चांगली साथ देते आणि सगळ्यांच्याच सिटी ट्रिपची राण्या चांगल्या साथ देत आहेत. मध्ये मध्ये कामं सुद्धा चालू आहेत. त्याच्यामुळे काय एक लेंथने असं जाता येत नाही स्पीडमध्ये. पण रस्ता खूप म्हणजे खूप चांगला आहे. मुंबई आग्रा हायवे, नॅशनल नंबर 52. तर थोडा पाणी पिण्यासाठीचा ब्रेक झाला. पाणी वगैरे प्यायलो, जरा फ्रेश झालो. थोडा वेळ पाच वगैरे टेकवलेली नित्य नियमितप्रमाणे. जरा सकाळी 5:30 वाजल्यापासून बाईक चालवतोय. आत्ता वाजलेले आहेत 3:30. तर 2 ब्रेक आत्तापर्यंत झाले. एक सकाळी नाश्त्याला झाला, त्यानंतर दुसरा एक पाणी पिण्यासाठी काहीतरी असं चटपटीत खाण्यासाठी एक ब्रेक झाला. तिथे थोडा वेळ पाच वगैरे टेकवलेली. आणि मस्त इथे ढाब्यावर ऍक्च्युली आहे ना मित्रांनो, असे छानपैकी ढाबे असतात आणि मस्त असे खाटा टाकलेले असतात.
गावठण टाईप मस्त जायचं पडायचं, छान झाडाखाली सावली असते, वारा तर भरपूर आहेत, त्यामुळे काय एक प्रश्न येत नाही. मस्त वाटतं छान निसर्गाच्या सानिध्यात असं छान पैकी गारगार हवा, मस्त असं बसून काहीतरी खायचं, चकली चिवडा छानपैकी, गारगार सरबत किंवा सोडा लिंबू पाणी, असे मजा वाटते. बघा कसे सगळे आमच्याकडे बघतायत, आम्ही 4 जण आहोत, येणारे जाणारे बाईकवाले 4 व्हीलरवाले असे बघत जातात ना, हे भारी वाटतं यार, खरंच सांगतो. गफरी फिलिंग येत आहे आतापर्यंत. असं वाटतं की कोणतरी आम्ही व्हीआयपी आहोत आणि सगळे आमच्याकडे बघत जात आहेत. एवढं रायडिंग गिअर वगैरे घातलेत ना, एक मनाला भारी वाटतं यार. आतापर्यंत आहे ना 2-4 ठिकाणी मी थांबलो होतो, तिथे आम्हाला खास लोक इथली इंदोर मधली म्हणजे मध्य प्रदेश मधली भेटायला आली, जिथे थांबलो होतो तिथे. आणि त्यांनी विचारलंय आम्हाला, म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये वगैरे बनवणार का? आता आमचं चालू आहे प्रयत्न, बघूया आता कसं काय जमेल. तसं आमची मदर टंग आहे मराठी, त्यामुळे शक्यतो मी मराठीतच बनवणार 90%. पण लोक म्हणतायत एवढे तुम्ही फिरता, मग आम्हाला माहिती कळण्यासाठी जरा मग तुम्ही हिंदीमध्ये टाकाल का, असं जरा मध्ये मध्ये आम्हाला विचारलेले आहे. तर बघूया. ऍक्च्युली आहे ना, आता बघा इकडे वातावरणात सुद्धा लगेच बदल झाला. मागे फुल पावसाळी वातावरण होतं एक मधल्या 10 किलोमीटर मध्ये, आता लगेच सगळीकडे ऊन आहे. बाजूला सगळीकडे हिरवगार पण आहे, मध्ये मध्ये सुकं आहे. चुम्मेश्वरी रोड आहे, चुम्मेश्वरी. आम्ही आपल्या गाड्यात पळवतोय ना, आम्हाला गाडी पळवायला 80ला स्पीड सुद्धा कमी वाटते. म्हणजे गाडी 80ला लावली ना, बाजूवाले असे 100, 120, 130 असे जातात. आम्ही वाटतं आम्ही 60-70 ने जातोय, असंच वाटतं. एवढे भारी वाले रोड आहेत मित्रांनो, कुठे खड्डा नाही, कॅच नाही. आणि इंदोर आम्ही सोडलं, देवास वगैरे सगळं, आणि एकदम सरळ रोड आहे, अगदी भारीवाला. दुसरा दिवस आता संपायला आलेला आहे आणि राईड आता थोडीशीच बाकी आहे दुसऱ्या दिवसाची. साधारणतः आम्हाला अजून 2-2.5 तासाचा प्रवास आहे. आमचे पार्टनर सुद्धा मागे राहिलेत, जरा येत आहेत हळूहळू, आम्ही पण हळूहळू चाललोय. आता तसं थोडासा थकवा यायला लागलाय, पण अजून आम्हाला साधारणतः हा 180चा अजून पल्ला गाठायचा आहे. आग्र्याला आम्ही स्टे करणार, मथुरा आम्ही रद्द केली कारण आमचा मध्यंतरी सकाळी निघाल्यापासून 1-2दा आम्ही रस्ता चुकलो. आणि दुसरं म्हणजे एक छान आम्हाला व्ह्यू मिळाला तिथे, तुम्हाला जर सांगितलं मी, फोटोग्राफी वगैरे केली आम्ही, त्याच्यामुळे आमचा तसा आज वेळ खूप गेला. रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही खूप कव्हर केलंय, गाड्या पळवून. मथुरेला पण जाऊ शकतो, पण एक आमचा मित्र एक येतोय अजून, तो इंदोरच्या अलीकडे आहे थोडासा, त्याच्यामुळे आम्ही तसाही शिमल्याला स्टे करणारच आहोत. त्याच्यामुळे तो आम्हाला तिथे भेटेल, मग तिथून पुढे आम्ही जॉईन होऊन सर्व एकत्र जाऊ. त्यामुळे आता थोड्याच वेळात आम्ही यमुना एक्सप्रेस वे हायवेला लागू आणि मग नॉनस्टॉप आग्र्यामध्ये, आग्रा बायपास कुठेतरी छान 5-4 हॉटेल, रूम, AC स्वस्तात मस्त असं बघून आम्ही छानपैकी तिथे स्टे करू. तर आता बघूया किती वेळ लागतोय, कसं काय वगैरे. बाकी रोड छान आहे, आजूबाजूला निसर्ग सौंदर्य, जसं सांगितलं सावकाश एका लईत तुम्ही गेलात तर आजूबाजूला निसर्ग सौंदर्य आहे, क्लायमेट छान आहे, ओळख करून घेता येते आपल्या निसर्गाची. तर असं सगळं एकंदर आहे. तर मित्रांनो, तर हा जो रोड जो तुम्हाला दिसतोय ना, तर इकडे दोन्ही साईडला ना पॅक केलेला आहे. बघा तुम्हाला हिरवाशी जाळी लावलेली दिसेल धावांनो. तर दोन्ही साईडला पूर्ण जंगल आहे, अगदी भरघोस जंगल आहे, म्हणजे अशी सगळी झाडं. तर तिकडनं कोण प्राणी वगैरे इकडे येऊ नयेत हायवेला म्हणून हे बांधण्यात आलेलं आहे.
प्रॉपर जंगल आहे आणि घाट रस्ता सुद्धा आहे. सगळं जंगल आहे बघा आजूबाजूला. त्यामुळे हे सगळं पूर्णतः इथल्या सरकारने बंदोबस्त केलेला आहे. भारी वाटलं पण रोड बघून. इथे लोक काही आता दिसली माकडं वांदरं त्यांना खाऊ घालताना काय नाही काय अशी उडी मारून तिथून थोडी जागा होती जिथून त्याने बांधलंय हे ते जबरी केलं यार सरकारने. आयडिया मस्त लावले, मला आवडलं. तर महाराष्ट्रात पण केलं पाहिजे. तिथे जंगल आहे, तिथे जायला भव्य रोड नीट होत नाही महाराष्ट्रात. एवढं कुठं करणार आपल्याकडे. माझ्या मित्राने पण एक याबद्दल ना एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता. तो माझा मित्र आधी कैलास राईडला गेलाय, म्हणजे सोलो राईडला गेलाय. त्याचा व्हिडिओ मी इथला बघितला होता. त्याच्यावरनं माझ्या पण इथे लक्षात आलं की ते दोन्ही साईडला जंगल आहे सगळं. बघा इथे डोंगर गेलेलं पण आहे सगळं. त्यामुळे तुम्हाला पटकन आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगू शकलो की असं इथे का लावलंय. तर तुम्ही या रोडने येताय तर तुम्ही अवश्य इथला अनुभव घ्या. जर तुम्ही मुंबई, आग्रा किंवा मथुरा जाताय तर ऍक्च्युली कसं आहे, 2 रोड आहेत. एक शिवपुरीतून जातो, एक शिवपुरी बायपास जातो, म्हणजे ज्याला आग्रामध्ये जायचंय तो हा रोड आहे. तो तुम्हाला दिसतोय बाजूला गाई गुरं चरत आहेत. तर या रूटला समजा तुम्ही गाडी चालवताय, बाईक, 4 व्हीलर, तर कृपया सांभाळून चालवा. हे रोड अप्रतिम आहे. फक्त काय गावागावातून रोड जातो आणि गाई गुरं इतकी चरत असतात बाजूला, अचानक मध्ये येतात, त्यामुळे ऍक्सिडेंट व्हायचा चान्सेस आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन आहे की या रोडला तुम्ही गाडी जपून चालवा. रोड अप्रतिम आहे, पूर्ण डांबरी आहे, एकही खड्डा नाहीये वाटेत. फक्त कसं आहे गावातून गेल्यामुळे हे बघा समोर तुम्हाला इथे दिसते काय अशी वाटेत काय करायला अशा अचानक मध्ये येतात, अचानक खालून वरून इकडनं तिकडनं. त्यामुळे प्रॉब्लेम यायची शक्यता आहे. काय काय टणामध्ये अशी गाय अचानक बाहेर येते. असं आमचं 1-2दा झालं, पण नशिबाने गाडी आमची स्लो होती, एकदम कमी करता आला, स्पीड कव्हर करता आली आम्हाला. त्यामुळे जरा काय प्रॉब्लेम झाला नाही. तुमचं असं होऊ नये तुम्ही येत असाल तर, म्हणून तुम्हाला मी सांगतोय. तर आता संध्याकाळ पण झाले, आम्हाला ऍक्च्युली पोचायला सुद्धा उशीर होतोय. आमचे पार्टनर जरा मागे राहिलेत. अशा तऱ्हेने बाबा वाट लागलेली आहे फुल. अजून आग्रा दाखवतोय आम्हाला 92 किलोमीटर. या रोडला मजबूत ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला आणि भयंकर वेळ लागलेला आहे. सगळे आम्ही 4 जण विस्कटलेलो आहोत अक्षरशः. कोणाचा काय कोणाला ताळमेळ नाही. अरे सापडला, एक सापडला रायडर आमचा. यस, पडलं की काय कळतच नाही बाबा. एवढं ट्रॅफिक बाबा बाबा बाबा. अक्षरशः वैताग आलाय, वैताग. 1.5 तास ट्रॅफिक मध्ये. अर्थात आम्हाला मुंबईच्या ट्रॅफिकची सवय पण आहे, पण निदान सुटतं तरी आम्ही कुठून कुठून कशा कशा बाईक काढल्यात. एक बरं पण झालं चायला, त्यानिमित्तानं काय दादाची फॅक्टरी सुरू झाली आम्हाला इथे. वाळू वाळू नुसती धूळ. हा हा हा, नुसती धूळ. तर फायनली पोचायला अजून आम्हाला 2 तास 14 मिनिटं दाखवतंय. आता वाजले 8:30. साधारण 10:30, पावणे 11 पण होतील. अजून आम्हाला जेवायचंय. ह्याच्यातून सुटल्यानंतर आम्ही काहीतरी खाणार बाबा. आज पण जे निघाला खजूर पाटका असली काही झालेली आहे. बाप रे बाप. बघा दोन्ही साईडनं रांगा आहेत जायच्या यायच्या आणि एकच मधली लाईन आहे. बाप रे, दमलो. हा
चल ना बाबा पटकन, रापत राहू नका आता. हा हे वैताग आला रे वैताग, दरम्यान मेलो अक्षरशः धरून. हाय हाय हाय, कोण सगळं सुख पडलं राव. जरासं सुटल्यासारखं मिळालं पण इकडे लाईन तशीच आहे. काय झालंय ऍक्च्युली काहीच कळलं नाही अजूनपर्यंत. एवढं ट्रॅफिक ऍक्च्युली काय कशामुळे, कारण जवळ 1.5 तास ट्रॅफिक मध्ये 7-8 किलोमीटर काय आठवत नाही, पण तेवढे आम्ही अंदाजे आलो असतो. पण काय झालंय कशामुळे ट्रॅफिक आहे ते आतापर्यंत काहीच कळलं नाही आम्हाला. तर बघूया लवकरात लवकर ट्रॅफिक मधून बाहेर पडू. खूप वैताग आलाय, अक्षरशः मूड खराब झालेला आहे आता. दिवसभर एवढा छान प्रवास झाला, छान धमाल केलेली, फोटोग्राफी, मूड छान होता. असा काही लोचा झाला अक्षरशः मूडची आई झेड होते यार. प्रचंड भूक लागलेली आहे, प्रचंड वैताग आलेला आहे. त्यातून हे अगणित ट्रॅफिक, त्याच्यातून आम्ही कधी लवकरात लवकर बाहेर पडू तेव्हा फ्रेश होणार. आज आग्रा पण प्लॅन आमचा होतोय की नाही माहिती नाही. मथुराचा प्लॅन कॅन्सल केला आणि आग्र्याला स्टे करायचं ठरवलं. आता आग्रा अजून आहे आम्हाला 90 किलोमीटर. असं वाटतंय बहुतेक आम्हाला इथे 11 वाजणार. ह्याच्यातून समजा बाहेर पडलो तर आजूबाजूला कुठेतरी स्टे करू, नाहीतर काय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समजून घ्या भावांनो. वैतागाला वैताग. चला आमचा पार्टनर सापडला. सावकाश घे अनुप. असेच ऍडव्हेंचर तुम्हाला लेह लडाख किती इकडे बघायला भेटणार आहेत. एक नंबर. आई शाबाश. ये हुई ना बात, ये बड़ा ही वाला धमाका है, बड़ा वाला एडवेंचर, इसको कहते हैं एडवेंचर. लटक ले, कैसा निकलेगा. कैसे बा नहीं निकल सके वहां. चला बघूया. तो फायनली ट्रॅफिक मधून बाहेर पडलो बाबा एकदाचा. मित्र दोघं तिकडे एखादा वाटतं अडकलाय अजून. 2 जण सुटलेत, मी तिसरा. टोटल 4 जण होतो आम्ही. तो हॉटेल त्याने आता इथे बुक केलंय, त्यांना चांगलं हॉटेल मिळालंय असं म्हटलं आता तन्मय तरी. बघूया. हॉटेलचं नाव आहे आदित्य. जाम वैताग आला बाबा. छे, कधी एकदा जाऊन हॉटेलला पोहोचतोय आणि पाठ टेकवतोय असं झालंय बाबा. आपले अवयव दुखायला लागलेत ना यार, वाट लागले सगळे. हाताची ब्रेक दाबून दोन्ही. हे आवाजावरनं तुम्हाला समजतच असेल ते काय होतंय ते. जाम गरम पण झालंय, तहान लागले. इतकी धूळ खाल्ली ना, मरणाची धूळ खाल्लेली आहे. साधारण कमीत कमी 1 किलो भर तरी धूळ खाल्ली असणार मी. प्रचंड वैताग. अक्षरशः 12 ते 13 किलोमीटरची रांग. आणि इथे आत्ता थांबलो होतो एके ठिकाणी ट्रॅफिक मध्ये, तर तिथे बोलता बोलता कळलं की इथे लग्नाचा उत्सव आहे आज. एवढी लग्न आहेत अक्षरशः, म्हणजे किती लग्न आहे काय माहिती नाही. जसं आपल्याकडे गणेशोत्सव आमचा. अरे बाबा जा ना, कशी वाजवतोय. तर त्याच्यात कळलंय की इथे लग्न सोहळा आहेत म्हणून एवढं ट्रॅफिक असतं. जेव्हा जेव्हा इथे लग्न असतात तेव्हा तेव्हा एवढं ट्रॅफिक या रोडला असतं असं सांगितलं मला आत्ता. अरे बापरे, म्हटलं काय सामूहिक लग्न सोहळा, लग्न मेळावा, उत्सव. बाप रे बाप. तो हॉटेल आदित्य. हॉटेल आदित्यला पोचलोय. चला जाऊन फ्रेश वगैरे होणार
मस्त झोपणार. हा फायनली हॉटेलच्या रूम मध्ये आलोय आणि अक्षरशः आम्हाला गुगल आंटीने चुकीचा रोड दाखवला. आम्ही यमुना एक्सप्रेसवेने येणार होतो. अजूनपर्यंत आमची तीच चर्चा चालू आहे. इकडे सगळे तेच बघतायत मागे, पण त्यांना अजूनपर्यंत जो आत्ता मी ज्या रोडने आलो तोच रोड आम्हाला दाखवतोय. शेवटी आमच्या यमुना एक्सप्रेसवे हायवे आमच्या नशिबात नाही. तो डायरेक्ट आग्र्याला जातो बायपास. पण असो, होतं ते चांगलं होतं म्हणायचं. पण फायनली 2-2.5 तास ट्रॅफिकमध्ये राहून किलोभर धूळ वगैरे खाऊन फायनली हॉटेलला पोहोचलेलो आहोत. हॉटेल पण छान सुंदर आहे बघा, लाइटिंग वगैरे छान स्वच्छ सुंदर. तर फायनली रूम आहे आमची छानपैकी. सगळे थकून घोडे चालवून दमलेले आहेत. मी पण खूप दमलोय. तुमचा निरोप घेतो. दुसऱ्या दिवसाची राईड ते संपली. परत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र.